हर हर महादेव. जय मा कामाख्या. तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीया म्हटलं की सगळ्यांनाच माहिती की अक्षय म्हणजे ज्याचा कधीच ऱ्हास होणार नाही असा दिवस. आपल्या संस्कृतीनुसार, आपल्या मान्यतेनुसार हा एक 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असा मानला जातो. आजच्या दिवशी सोनं खरेदी करणं, नवीन गुंतवणूक करणं, घर वाहन घेणं हे खूप फायदेशीर असं मानलं जातं. त्यामुळे सगळ्यांचीच इच्छा असते की आजच्या दिवसातून अक्षय म्हणजे कधीही न संपणारी अशी संपत्ती, अशी ऊर्जा, अशा पद्धतीचे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आयुष्यामध्ये कराव्यात की जेणेकरून त्या गोष्टींचा कधीच ऱ्हास होऊ नये. अक्षय तृतीयेच्या दिवशी अजून एक गोष्ट फार महत्वाची मानली जाते. आपण कुठलीही नवीन गोष्ट करताना जे आहे मुहूर्त बघत असतो. तर आजचा दिवस असा आहे की तुम्ही कुठलाही मुहूर्त न बघता वाहन खरेदी करू शकता, नवीन घराचं बुकिंग करू शकता, नवीन काही टेंडर्स असतील तर त्याच्यासाठी ऍप्लिकेशन करू शकता, नवीन बिझनेसची सुरुवात करू शकता, नवीन गुंतवणूक करायची असेल तर ती फायदेशीर ठरली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं हे एक खूप महत्वाचं मानलं जातं. आता तुम्ही सगळेजण म्हणाल की मॅडम किंवा ताई, सोनं खरेदी करणं आता सर्वसामान्य लोकांसाठी शक्य नाहीये. बरोबर? अगदी बरोबर आहे. कारण ऑलरेडीच काही जणांना जर का खूप जवळजवळ महिन्यांपासून खूप जणांना आर्थिक सामना जो आहे तो करावा लागत आहे. प्रॉब्लेम्स कुठं ना कुठं येत आहेत. कुठं ना कुठं लक्ष्मीचा ऱ्हास होताना किंवा लक्ष्मी जी आहे, आपण जे नेहमी म्हणतो चंचल आहे, तर खूप जणांना लक्ष्मी सुद्धा जी आहे चंचल होताना दिसतीये. त्यामुळं सेव्हिंग्स खूप जणांचे होत नाहीयेत आणि सोन्याचे भाव तर गगनाला भिडतच चाललेले आहेत. तर अशा स्थितीमध्ये ज्यांना सोनं खरेदी करता येत नसेल तर त्यांच्यासाठी काही उपाय आहे का? तर नक्की बघत राहा. मी तुम्हाला सोन्याच्या बदल्यामध्ये तुम्ही कुठला उपाय करू शकता आणि जेणेकरून तुमच्या वर्षभर जे आहे धनसंपत्ती, सुख समृद्धी आणि आरोग्य सुद्धा तुम्हाला कसं लाभेल हे आपण ऐकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा उपाय नक्की करायचा आणि मला सांगायचंय की हा उपाय केल्यानंतर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये कितपत फरक पडलेला आहे. ओके. तर चला, पहिल्यांदा आपण विशेष महत्व तर मी तुम्हाला सांगितलेले. आज आहे 19 एप्रिल आणि रविवारचा दिवस आहे. सगळ्यांना मोस्टली सगळ्यांना सुट्ट्या असतील. अक्षय तृतीयेचा सगळ्यात महत्वाचा अजून एक उपयोग करून घ्यायचा आहे. आपले जे पित्र आहेत, पित्र म्हणजे कोण? पूर्वज, की जे ज्या आपल्याला माहिती आहेत, काही आपल्याला माहिती नाहीयेत. तर अशा सगळ्यांना तर्पण करणं, त्यांचा मंत्र जप करणं. खूप जणांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष सांगितलेला असतो, पितृशांती केलेली असती तरी सुद्धा रिझल्ट मिळत नाही, कारण आपण दर 3 वर्षांनी घरामध्ये उदक शांती करत नाही. आता टॉपिक वेगळा होईल, पण आजचा जो दिवस आहे अक्षय तृतीयेचा, हा पित्रांसाठी सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो. ज्यांच्या याच्यामध्ये पितृदोष आहे त्यांनी तर करायचाच, पण पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत म्हणून सुद्धा आजच्या दिवशी उपाय करायचा आहे. तर पहिल्यांदा पित्रांसाठी उपाय करायचा आहे, कारण पित्रांचा आशीर्वाद मिळाला, कुलदेवीचा आशीर्वाद मिळाला की बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सहजपणे व्यवस्थित व्हायला आयुष्यामध्ये सुरुवात होते. ओके. तर पित्रांची पूजा करताना आता सकाळ होऊन गेलेली आहे, पण उद्या 7:30 पर्यंत अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे. तर उद्या सकाळी सुद्धा तुम्ही जर का लवकर उठला आणि अर्ध्य दिलं, तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि दक्षिणेला तोंड करून अर्धे जे आहे ते तुम्हाला द्यायचंय. ते देत असताना, अर्ध्य देत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत म्हणत अर्धे द्यायचं आहे. 108 वेळा तरी कमीत कमी हा मंत्र जप व्हायला पाहिजे. समजा तुम्हाला हेही जमत नसेल की सकाळी अर्धे द्यायला जमत नसेल, तर आज संध्याकाळची वेळ खूप चांगली आहे. एक क्लायंटने असाच प्रश्न विचारलेला होता, कारण मी स्वतः सांगत असते की रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाकडे जाऊ नये, पण आजचा दिवस मात्र वेगळा आहे. ओके. आज रविवार जरी असला तरी पित्रांच्यासाठी, सुख समृद्धीसाठी, आरोग्यासाठी जे आहे ते आज आपल्याला पिंपळाच्या झाडाकडे
च्या खाली जाणं अत्यंत आवश्यक आजच्या दिवशी आहे. त्यामुळं आज जे आहे संध्याकाळपर्यंत लेट नाईट जायचं नाही, उशिरा जायचं नाहीये. 7, पावणे 7 ते 7च्या दरम्यान, की ज्यावेळेस सनसेट जे आहे म्हणजे सूर्यास्त जो आहे तो होत असेल त्या टायमिंगला तुम्ही तिथं जायचं आहे. थोडंसं पाणी जे आहे ते घ्यायचंय. जाताना जर का तुम्हाला शक्य झालं तर बत्तासा घेऊन जावा. बत्तासा जमत नसेल तर कुठलीही पिवळ्या कलरची मिठाई जी आहे ती घेऊन जावा. लाडू चालू शकेल किंवा बर्फी चालू शकेल, पिवळ्या रंगाची शक्यतो घ्या. पिंपळाच्या झाडाखाली बर्फी ठेवा. कणकेच्या दिवा जर का बनवता आलाय 7, 9, 12, 11 तर तो अतिउत्तम राहील. नाहीच जमलं तर एक मातीचा पंती म्हणजे आपली दिवा जो आहे मातीचा दिवा घेऊन जायचा आहे. त्याच्यामध्ये तूप ज्यांना शक्य आहे त्यांनी तुपाचा लावायचा, ज्यांना तूप शक्य नाहीये त्यांनी मोहरीचा दिवा जो आहे तो लावायचा आहे. आणि तो दिवा लावल्यानंतर पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमःचा मंत्र जप करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुमचे धनाचे प्रॉब्लेम असतील तर माता लक्ष्मीला, महालक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. विष्णुदेवांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या आयुष्यामधले दुःख, कष्ट लक्ष्मीमुळे जे अडलेले आहेत त्याच्यातून मुक्तता कर आणि मला सुख, समृद्धी, ऐश्वर, पैसा मागण्यापेक्षा मी तर नेहमी म्हणते की शब्द फार महत्वाचे असतात. तुम्ही ज्यावेळेस मागता त्यावेळेस पैसाच नुसता मागण्यापेक्षा ऐश्वर्य मागा. ऐश्वर्यामध्ये भरपूर गोष्टी इन्क्लूड असतात. तर ऐश्वर्य हा शब्द मागणं फार महत्वाचं आहे. तर त्यामुळे सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य लाभू दे आणि तुझी कृपा सदैव माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर राहू दे असं प्रार्थना करायची आहे. दिवा लावायचा आहे, उदबत्ती लावायची आहे, 7 फेऱ्या मारायच्या आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमःचा मंत्र जप करायचा आहे आणि तिथं ती मिठाई ठेवायची आहे. शक्य झाल्यास थोडंसं गव्हाचं पीठ घ्या. गव्हाच्या पिठामध्ये 1 चमचा जे आहे पांढरे तीळ, 1 चमचा काळे तीळ, थोडासा गूळ हे सगळं मिक्स करा आणि ते सप्त अनाज जर का झालं तर छानच आहे. पण सप्त अनाज जर का सहज अवेलेबल होत नसेल तर कमीत कमी हा गव्हाचा उपाय करा आणि थोडंसं गव्हाचं पीठ जे आहे ते पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही हे करा की जेणेकरून ज्यांच्या आर्थिक समस्या आहेत त्यांच्या आर्थिक समस्या दूर होण्यामध्ये आजच्या दिवशी मदत व्हायला सुरुवात होईल. ते झाल्यानंतर ओम श्रीम श्रीयै नमः, ओम श्रीम श्रीयै नमः हा मंत्र जप करायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली जास्त वेळ थांबायचं नाही. मोजून 5 ते 7 मिनिटांमध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि घरी यायचे. मागं वळून बघायचं नाही. घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुवायचे आणि घरातल्या देवासमोर बसून जे आहेत हे मंत्र जप करायचे आहेत. आज जे आहे पितरांचा सुद्धा दिवस असल्यामुळं ओम पित्रोभ्यो नमः, ज्यांना पितरांचा दोष आहे त्यांनी तर जितका आज हा मंत्र जप करता येईल तितका करायचा आहे. आणि बाकीच्यांनी कमीत कमी 108 वेळा हा मंत्र जप ओम पित्रोभ्यो नमः, ओम पित्रोभ्यो नमः, ओम पित्रोभ्यो नमः हा मंत्र जप करायचा आहे. आणि हा फक्त मग आजच्याच दिवशी करायचंय का नाही, आजपासून सुरुवात करा. कमीत कमी 45 दिवस जे आहे ते कंटिन्यू ठेवायचं आहे. ज्यांना आर्थिक समस्या खूप जास्त प्रमाणात आहेत की प्रत्येक वेळेस उपाय बघत असतात, इकडं तिकडं फिरत असतात, मग आमच्या नावानेही आरडाओरडा होतो की ऍस्ट्रोलॉजर लोक पैसे घेतात. तर दुसऱ्यांनी उपाय करण्याऐवजी कन्सिस्टन्सी जर का तुम्ही ठेवली, एक वेळ जर का पाळली, हाच मंत्र जप ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम श्रीयै नमः किंवा कनकधारा स्तोत्र रोज म्हटलं, महालक्ष्मी अष्टक जे आहे ते तुम्ही रोज म्हटलं तर त्याचाही फायदा तुम्हाला नक्कीच आर्थिक उन्नतीमध्ये दिसून येईल. हळूहळू तुमच्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर व्हायला मदत होईल. अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तो खरेदी करण्याचा दिवस आहे. मग अशी मी जसं म्हटलं की ज्यांना सोनं जमणार नाही खरेदी करायला तर त्यांच्यासाठी काय उपाय आहे, तर खालीलपैकी कुठलीही वस्तू आजच्या दिवशी आणायची आहे. कलश घ्यायचा आहे, कलशामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत. खाली सुद्धा नेहमी आपण जसं गहू किंवा तांदूळ ठेवत असतो तर आजच्या दिवशी तांदूळ ठेवायचे. फक्त ते तांदूळ जे आहेत ते हळदीमध्ये मिक्स करायचे आहेत.
पिवळा रंग येणं खूप महत्वाचं आहे. आजच्या दिवशी पिवळ्या रंगाला फार महत्व आहे. त्यामुळे पिवळा रंग जो आहे तो म्हणजे हळद जी आहे ती मिक्स करायची आहे. आंब्याची पानं मिळाली तर खूप चांगलं. 4 बाजूला 4 कलशाला जे आहेत 5 पानं जी आहेत ती लावा. त्याच्यावर तांब्याचं तामण जे आहे ते ठेवा आणि त्याच्यामध्ये खालीलपैकी ज्या ज्या वस्तू तुम्हाला अवेलेबल होतील त्या सगळ्या तांदळावर ठेवायच्या आहेत. पिवळी कवडी 7 शक्यतो 7 वस्तू घेऊन या. त्याने धनसंपत्ती लवकर प्रमाणात अट्रॅक्टेड होती. पिवळी कवडी, गोमती चक्र, हळदीचे गाठ म्हणजे हळकुंड. फक्त हळकुंड घेताना लक्षात ठेवा की हळकुंड कुठंही कुजलेलं, काळं पडलेलं किंवा छोट्या छोट्या आळ्या तयार होतात त्या नसल्या पाहिजे. मातीचा छोटासा कलश सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता, अगदी छोटासा, आणि त्याच्यामध्ये तांदूळ ठेवून त्याच्यावर या वस्तू ठेवल्या तरी चालू शकेल. पिवळे कापड घ्यायचं आहे आणि पिवळ्या कापड जे आहे त्याचा उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे. 1 मूठ जी आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे. ज्वारी किंवा गहू, शक्यतो मी प्रिफर करेन ज्वारी 1 मूठ जी आहे ती घ्या गव्हापेक्षा. तर ह्या सगळ्या वस्तू घरामध्ये आणायच्या आहेत. तर पिवळं कापड ज्यावेळेस तुम्ही घ्याल आणि त्याच्यामध्ये तांदूळ कलशामध्ये ठेवलेला असेल ते आजच्या दिवस पूर्ण ठेवायचा आहे. उद्या सकाळी लवकर उठायचंय, 7:30च्या आत हा उपाय करायचा आहे, किंवा मग रात्री थोडंसं लेट 9 नंतर तुम्ही हा उपाय करू शकता. ज्याची कलशची तुम्ही पूजा केलेली आहे, धूपदीप दाखवले, आरती करायची, तिथंच बसून जे आहे ओम श्री श्रीये नमः तुमच्या कुलदेवीचा मंत्र जप तो सुद्धा करायचा आहे. शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीं श्रीये नमः, कुलदेवीचा मंत्र जप आणि देवाला प्रार्थना करायची आहे. घरामध्ये आरोग्य लाभण्यासाठी सुद्धा याचा फायदा नक्की होतो. तर तो कलश जो मातीचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या त्या वस्तू पिवळ्या कलरच्या कापडामध्ये या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि 11, 21, 51 जशी तुमची आर्थिक स्थिती आहे त्यानुसार त्या कापडामध्ये तेवढे पैसे ठेवायचे आहेत आणि त्याला वरून जे आहे लाल कलरचा कलावा मिळतो तो बांधून पोटली तयार करायची आणि ती तुमच्या देवघरामध्ये ठेवायची. रोज संध्याकाळी किंवा सकाळी ऑफिसला जाण्याआधी, कामाला जाण्याआधी रोज त्याला धूपदीप दाखवायचे आणि सकाळी खूप वेळा नाही जमलं तरी कमीत कमी 11 वेळा किंवा 21 वेळा मंत्र जप जो आहे तो करणं फार गरजेचं आहे आणि रोजच्या रोज करणं गरजेचं आहे. हळूहळू तुमच्या आयुष्यामध्ये अक्षय संपत्ती, सोनं नाणं हे यायला सुरुवात होईल आणि तुमच्या मनोकामना ज्या आहेत ते पूर्णत्वास जातील एवढा माझा विश्वास आहे. नक्की कमेंट करून सांगा जसा हा तुम्ही उपाय करायला लागलेला आहात त्याचे फळ तुम्हाला काय मिळालेले आहेत ते आम्हाला जरूर कळवा. आता मी रजा घेते. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. जय माता.